लक्ष्मी माताची कृपा थकलेल्या मनासाठी मार्गशीर्ष गुरुवार. श्री शिवाय नमस्तुभ्य. मित्रांनो, आपले सर्वांचे शिवशक्ती भक्तिपद या दिव्य चॅनलवर स्वागत आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. हा दिवस विशेषतः माता लक्ष्मीच्या कृपेचा आहे, जो थकलेल्या मनाला शांती आणि आनंद देतो. चला आजच्या दिव्य भक्ती यात्रेला सुरुवात करूया. जीवनात असे क्षण येतात जेव्हा मन थकते आणि शरीरही आपल्याला थकल्यासारखे वाटते आणि वाटते की मार्ग अदृश्य आहे. अशा वेळी माता लक्ष्मीची स्मरणशक्ती आणि शक्ती मनाला विश्रांती देतात. चला तर मग एक कथा पाहूया. एक भक्त खूप दिवस संघर्ष करत होता. त्याचे प्रयत्न अपयशी ठरत होते आणि मन थकलेले होते. त्याने मनापासून प्रार्थना केली, माता, मला थकलेल्या मनाला सुख आणि आनंद दे. माता लक्ष्मीने त्याच्या भक्तीवर कृपा केली. अचानक त्याच्या मनात शांती आणि उत्साह भरला. त्याने लक्षात घेतले की जेव्हा मन थकते तेव्हा फक्त श्रद्धा आणि भक्तीचाच मार्ग दाखवतात. भक्ती मंत्र. आता आपण काही क्षण ध्यान आणि मंत्रात घालू. दुःखी आणि थकलेल्या मनासाठी हे ध्यान उपयुक्त आहे. चला तर मग हळूच डोळे मिटा, ध्यान मुद्रेत बसा, शांत ठिकाणी आणि फक्त म्हणा, ओम महालक्ष्म्याभ्याय नमः. 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 हळूहळू श्वास घेऊन मंत्राचा जप करा. प्रत्येक श्वासासोबत माता लक्ष्मीची कृपा आणि प्रकाशात हृदयात भरा. ओम महालक्ष्म्याभ्याय नमः. 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 गुरुवारच्या या पवित्र दिवशी लक्ष्मी माता आपल्या सोबत आहेत. जेव्हा मन थकलेले वाटते, फक्त भक्ती आणि श्रद्धा ठेवून त्यांच्या कृपेची अनुभूती घ्या. शांती, समाधान आणि सुख तुम्हाला मिळेल. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आता हळूच ध्यानातून बाहेर या. तुम्हाला लक्ष्मी माताची कृपा प्राप्त झाली आहे. जर हा भक्ती अनुभव तुम्हाला शांती दिली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.
आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे प्रत्येक गुरुवार माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घेऊ शकाल. धन्यवाद. ओम महालक्ष्मीभ्याय नमः. लक्ष्मी माताची कृपा सदैव आपल्यावर राहो.